हे आई काय रे? आई ते होय तू जेवायला वाट बरं लय भूक लागले मला मी आलो हातपाय हा, तोंड वाटते. छान झालंय ना गोपाळ. ऐक की, अरे तू ते घटस्फोटाचं खूळ थोडं डोक्यातनं काढून टाक की. बर टाकतो काढून. मला सांग मी का घटस्फोट नाही घ्यायचा? हे बघ गोपाळ, नवरा बायकोचं नातं म्हटलं ना की त्यात भांडण, समज, गैरसमज हे होतच असतं या. म्हणून काही लगेच काही नातं मोडत नसतं. उलट दोघा नवरा बायकोनी समजून मिळून आपला संसार सुखानं नेटानं पुढे रेटायचा असतो या. आता हे बघ, समद्यांनी जर असा विचार केला नाती तोडायचा तर ह्या जगामध्ये नवरा बायकोचं नातं टिकल तरी का सांग मला. आणि आता झालंच तर आमचंच उदाहरण घे की. आता आमच्यात एवढी भांडणं होतात पण तरी बी एवढी वर्ष संसार केलाच ना. ऐक की गोपाळ, लाली लई सोशिक आहे रे. तिने लई सहन केलंय रे. तिला वाईट जप तू. सोशिक आणि ती काय गुणाची तुला माहिती नाही आई. तिने काय काय केलं तुला माहिती नाही. छोट्या आईला चौकीत टाकलं तर आठवतंय का? माझ्या अंगावर कात्री घेऊन आली होती मारायला मला. हे तरी आठवतंय ना? अगं एका माणसाचा खून केला आई तिनं. गोपाळ, त्याला खून नग म्हणूस तू. हे बघ, तिने स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे समज केलं या. आणि जामकर साहेबी हेच म्हणतात. आणि त्यात समज पुरावा बी सापडल्यात. मग तू हे खूळ डोक्यात का घालून बसलायस? हे बघ की गोपाळ, अरे घटस्फोट नको घेऊस. ऐक माझं. आई जामकर साहेबाचं कुठं मनावर घेतीस तू? जामकर साहेब मला बी आरोपी समजतात ना. मी आहे का? गावातली सगळी माणसं जी गायब झालीत ती सगळी मीच केलेत असं ते समज. आता मी गायब करणारा माणूस आहे का? जे आई दिसतं तसं नसतं. माझं ठरलंय बरं का, मी घटस्फोट घेणार म्हणजे घेणार. हा नाही, जेवताना हा विषय नव्हता काढायला पाहिजे. तो नाही जेवायचं अरे मला. गोपाळ, ऐक की गोपाळ. अरे गोपाळ थांब की, जेवून जा. काय बाई, आता लेकरू उपाशी गेलो. ती काय गुणाची तुला माहिती नाही आई. तिने काय काय केलं तुला माहिती नाही. माझ्या अंगावर कात्री घेऊन आली होती मारायला मला. अगं एका माणसाचा खून केला आई तिनं. नाही देणार घटस्फोट तुम्हाला ना. तुम्हाला मला देऊ देणार नाही. करायचा ना संसार माझ्यासोबत? घ्या विष घ्या, पाजा मला, संपून टाका मला. हा म्हणजे तुझ्या खुनाच्या आरोपाखाली मला अटक होते, मला त्रास होते. हेच पाहिजे ना? तू जाशील पण मी अटकल. काय करायचं ती कर. नाही अडकायचं ना तुम्हाला? ठीक आहे, नाही अडकणार माझ्या मरणात. माझं मी मरते, संपवते स्वतःला. अख्ख्या जगाला सांगा स्वतःच स्वतः विष पिऊन मेली. हिचं आता इथे काय झालं तर मी परत अडकेन. त्यात हिच्याकडे माझे पैसेही आहेत, तेही मिळाले नाहीये. ए हे काय करू नको. सोडा ना आता. का मला नाही जगायचंय. इथं काय करायचं नाही. तुला जे काय करायचं तिकडे बाहेर जाऊन कर. लाले ए हे काय चाललंय? सोडा ना, नाही करायचं ना संसार तुम्हाला. नाही करत. ही नाटक सगळी घरी जायचं आपल्याला तिकडे करायचं. इथे नाही पाहिजे. काय चाललंय? येड लागले का बापा? आपण मला नाही, हिला येड लागलं. ही बघा विषाची बाटली, ही विष पडले. विष पिऊन ना हिला आपल्याला पोलीस चौकीचा रस्ता दाखवायचा होता. बाई, काय म्हणावं आता या पोरीला? अगं तू इतक्या आतल्या गाठीची निघशील असं वाटलं नव्हतं. ए तुला काही लाज वगैरे आहे की नाही ग? हा? तुला मरायचंय ना मग तुझ्या आई बापाच्या घरी जाऊन तू मर. इथं आमच्या इथं नको. आमच्या जीवाला फाशी नको लावून तू. एवढं सगळं तू शेण खाऊन आलीस तरी बी आम्ही तुला काय बोललो नाही. आता तू आम्हा सगळ्यांना अडकवायला बघतेस. काय निर्लज्ज बाई आहेस तू? अहो काय बोलताय काय हे तुम्ही? आपण काय बोलताय?
मी नाही ट्रेन खाऊन आली आहे. ए लय सुताळक नको बनूस तू. एवढे दिवस तू परपुरुषाकडे राहिलीस, तुमच्यात काय झालं असल नसल आम्हाला काय माहित. अरे चिवळ्या, एखाद्या बाईच्या चारित्र्यावर शिंतोडं उडवताना धाळ माणसाने विचार करावा लागतो. काय बोलताय? ए म्हातारे, मी काय चुकीचं बोलत नाहीये. एवढं सगळं घडलं तरी माझ्या लेखानं तिला घरात घेतलं, तर ही आपले कैचे घेऊन त्याच्या मागे लागली जीव घ्यायला. एवढं काही तिचं भागलं नाही. फार आमच्या घरदाराची ना फार बेअब्रू करून टाकायची असं ठरवलं हिनं. आपली लाली तशी नाही हो. इतकं तर मी नक्कीच तिला ओळखते. जेव्हापासून मी तिला ओळखते ना, ती असं काय बी करणार नाही. हे बघ गोपाळ, तुझा बी काहीतरी गैरसमज होत असेल. फुलाताय, गैरसमज फक्त तुझा होतोय. अशी करणार नाही तशी करणार नाही. अगं परपुरुषाचा हात धरून ही गेलीच का? जमाना किती वाईट आहे बाई. उद्या काही म्हणता काही झालं असतं हे कळणे इतकी काय लहान आहे का ही? हा अप्पा, मी खरं सांगते, मी ह्यांना सोडून कधीच दुसऱ्या पुरुषाचा विचार नाही केलाय. मी तुमच्या लेकासाठी कायम स्वतःला जगापासून लांब ठेवलंय, जपलंय स्वतःला, माझं चारित्र्य सांभाळलंय. मी खरंच कधीच कुणाला स्वतःला स्पर्श नाही होऊ दिला. तुम्ही अप्पा, नाहीये मी नीच बाई. मी नाही असं काय केलंय. मी कुठल्या पुरुषाला हात नाही लावू दिलाय स्वतःला. मी खरं बोलते अप्पा. मी कुठल्या परपुरुषाची सावली नाही घेतली अंगावर. माझ्यावर विश्वास ठेवा. खरं खोटं तुलाच माहिती. जे घडलं ते चार भिंतीच्या आत घडलं, आणि तू कबूल थोडीच करणार आहेस. अप्पा, माझ्या पावित्र्यावर नका शंका घेऊ. मी खरंच पवित्र आहे. माझ्यावर विश्वास ठेवा ना. खरंच असं काय नव्हतं झालं. तुम्ही इतके कानडे नका आरोप करू माझ्यावर. मला नाही सहन होतंय. नाही ते काय नाही. हे गोपाळ, मी आता एक वकील बघितलेला आहे. तू हिच्या आई वडिलांना बोलव आणि म्हणा हिला घरी घेऊन जा तुमच्या. आता घटस्फोट होणारच, दुसरा पर्याय नाही. अप्पा, एकदा मी नाही काय केलं. मी असलं काय नाही केलं. मी खरं सांगतो. तू नका रडूस, शांत हो. मी यातनी समजवते काय ते. जा आराम करतो. जा आराम करतो. जा. मी नाही केलं असं काही.